गुड इव्हनिंग, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं या संध्याकाळ दिवाळीच्या दिवाळी म्हणजे सुरुवात होते सगळ्यांच्या. आपला जो आवडता सण सगळ्यांचा त्याची सुरुवात होते आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, कारण आपण बघता बघता 17व्या आठवड्यात आलेलो आहोत आणि या 17व्या आठवड्यात आपण अध्याय 16वा आणि एक जर्नी सुरू केली होती. त्याला तुम्ही सुरुवातीपासून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे विशेष आभार. आणि एखादा उपक्रम सुरू करणं आणि त्याला शेवटपर्यंत यशस्वीरित्या पार पाडणं हे सहकार्याशिवाय शक्य होत नाही. तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचे विशेष आभार मानायचे आहेत की तुम्ही सगळ्यांनी याला अत्यंत सकारात्मक सहकार्य केलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि आध्यात्मिक याच्यामधून आपल्या लाईफला जितक्या जास्त चांगल्या पद्धतीने जगता येईल, जितक्या जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या आयुष्यात रिझल्ट प्रोड्यूस करता येतील, या उद्देशानेच हा सुरू केलेला कार्यक्रम आहे. आणि अशा असंख्य प्रोग्राम्स आपण फ्युचरमध्ये पण करत राहू. त्यामध्ये तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नेहमीप्रमाणे पुढे जाण्याच्या अगोदर आपण थोडं सगळ्यांचं एक शेअरिंग घेऊया, 1-2 जणांचं, म्हणजे तो वेळ मिळतो आपल्याला. एक तर शेअरिंग ऐकायला पण वेळ मिळतो आणि तोपर्यंत बाकीचे जण पण जॉईन होऊ शकतात. तर मला तुमच्या काही जणांचं शेअरिंग हवंय की मागच्या काही दिवसामध्ये या भगवद्गीता किंवा 5am क्लब वेगवेगळ्या उपक्रमात आपण भाग घेत आहात. माझं आणि माझ्या टीमचं, माझ्यासोबत आता मुकुल देशमुख आहे, रेश्मा कलंत्री आहे. माझी टीम जी आहे ही तुमच्या या सगळ्या प्रतिसादामुळे नेहमीच उत्साहित असते. त्यांना पण खूप आनंद होतो, कारण आपण जेव्हा कॉन्ट्रीब्युट करत असतो ना कोणाच्या लाईफमध्ये, त्यावेळेस बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा आनंद जास्त असतो. आणि तो आनंद तुम्ही आम्हाला देता त्याबद्दल तुमचे शतशः आभार. मला, मुकुलला, रेश्मा या तिघांनाही तुम्ही जो दर आठवड्यात दर गुरुवारी आनंद देत असता त्याबद्दल तुमचा धन्यवाद. मला तुमचं शेअरिंग आवडेल नक्कीच की मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही या सगळ्या याच्यातून जे काही मिळवलं आहे त्यातलं 1-2 वाक्य जरी आम्हाला ऐकायला मिळेल तरी आमचा उत्साह द्विगुणित होतो. सो काही जणांचं शेअरिंग मला ऐकायला आवडेल. कोणाला शेअरिंग करण्याची इच्छा आहे? रेश्मा विल सपोर्ट यू. रेश्मा तुम्हाला सपोर्ट करेल अनम्यूट करण्याकरता. ज्यांना ज्यांना शेअरिंग करण्याची इच्छा आहे, किंवा तुम्ही स्वतः पण अनम्यूट करू शकता. ज्यांना स्वतःला अनम्यूट करता येत असेल त्यांनी स्वतः अनम्यूट करावं. अन्यथा तुम्ही जर तो काही साईन दाखवलं तर रेश्मा विल सपोर्ट यू. कारण त्यातून आम्हाला 2 गोष्टी कळतात. आम्ही जे काही करत आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग आम्हाला ही कळते की तुम्ही पण या कॅमेरा समोर आहात. तुम्ही पण रिस्पॉन्ड करत आहात, म्हणजे कॅमेरा समोर तुम्ही पण आहात. या दोन्ही गोष्टी आम्हाला लक्षात येतात. म्हणजे मग हा प्रोग्राम सुरू करत असताना यामध्ये रेसिप्रोकेशन होतं हे लक्षात येतं. येस स्मिताजी, प्लीज अनम्यूट. येस स्मिताजी, प्लीज. तर माझा नेचर थोडासा परफेक्शनिस्ट आहे. मला खूप प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायला आवडते आणि त्याचा मला दरवेळेला खूप स्ट्रेस यायचा की ते होईल का नाही, नीट होईल का नाही. तर तुमचे लेक्चर्स ऐकायला सुरुवात केल्यापासून माझं ती सवय मी अगदी म्हणजे ठरवून हे करायचा प्रयत्न करते, ओव्हरकम करायचा. पण इट्स इझियर सेड देन डन. स्वभाव आहे तर तो पटकन जात नाही. पण थोडीफार मी यशस्वी होते आणि आय एम शुअर मी नक्की यशस्वी होईल. कारण माझा स्ट्रेस खूप कमी झालाय त्याच्यामुळे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग. येस, हू एल्स? मी जसं मागेच म्हणालो होतो, परफेक्शनिस्ट असणं वाईट नाहीये, पण तसं परफेक्ट होता येत नसतं आणि त्यामुळे मग इतरांना खूप प्रॉब्लेम्स होतात, आजूबाजूला जे असतात त्यांना परफेक्ट असण्याचं. ग्रेट. कारण श्रीकृष्णाने पण अर्जुनाला कुठेही परफेक्ट काय असतं हे सांगितलेलं नाहीये. योग्य काय आहे हे सांगितलंय, बेटर काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि तोच खरं म्हणजे आपला सुद्धा आज प्रवास आहे की योग्य आणि बेटर कडे आपण प्रवास करत आहोत. आज आपण असुर वृत्ती आणि आपल्याला जिथे जायचं आहे त्यामध्ये आपण काय डिफरन्स आहे हे बघणार आहोत.
इनफॅक्ट आजचा अध्याय हा ज्याला असं मी म्हणेल की एक स्वीट अध्याय आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय आचरणात आणायचंय नेमकं, किंवा मी असं म्हणेल की याला थोडंसं या पद्धतीने बघा. संगीताजी, मी तुम्हाला संधी देतो. याला या पद्धतीने बघा की आपले नेमके प्रॉब्लेम्स नेमके कुठे आहेत, की आपल्याला नेमकं काय गॅप सापडतात. अशा तुम्ही जेव्हा प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट कराल किंवा इथून पुढे ज्या कुठल्या प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट कराल, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, या प्रोग्राम्समध्ये आपले गॅप्स बघत जा. म्हणजे मला माझ्या गुरूंनी नेहमी हे शिकवलंय, की कुठल्याही प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करत असताना जर त्याचे मॅक्सिमम रिझल्ट्स मिळवायचे असतील, तर तो प्रोग्राम ऐकत असताना तुझ्यात आणि त्या प्रोग्राममध्ये जे सांगितलं जातंय त्या आयडियल गोष्टीमध्ये काय गॅप्स सापडतात ते चेक करत जा. आणि त्या गॅप्समध्ये खऱ्या अर्थाने रिझल्ट आहे. त्या गॅप्समध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळवण्याची ताकद असते. त्यामुळे आज आपण जे बघणार आहोत, की नेमके गॅप्स काय आहेत? त्या गॅप्समध्ये आपल्याला हे शोधायचं आहे, की श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते सांगितलेलंच आहे. पण यामध्ये मी ॲज अ अर्जुन म्हणून मला काय गॅप्स दिसतायत? मला काय रिझल्ट प्रोड्यूस करताना माझ्यामध्ये या वृत्ती दिसतायत, त्या भरून काढणं आणि आपल्या आयुष्यात रिझल्ट प्रोड्यूस करणं. हा आपल्याला यामध्ये शोधण्याचा खरा अर्थ आहे आजच्या याच्यामधला. येस संगीताजी, प्लीज. सर, मागच्या 6-7 महिन्यापासून माझ्या लाईफ मध्ये खूप अपडाऊन येत होते. पण जेव्हापासून मी करते भगवद्गीता आणि 5 AM क्लब पण मी जॉईन केला, तर म्हणजे मी इतकी रिलॅक्स झालीये की मी परत ज्या लोकांमुळे मला त्रास होत होता, आता ती लोक मला भेटली, काहीतरी म्हणजे असं उलट सुलट बोलले, पण मला काहीच इफेक्ट झाला नाही. मी इतकी शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट घेतली की म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती मला बोलत होता ना, त्या व्यक्तीला आश्चर्य होत होतं की मी काहीच रिप्लाय का देत नाहीये म्हणून. पण मी एकदम इझी वे गोईंग, ओके, तुम्ही ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहे, मी माझ्या जागेवर ओके, असं समजून करत गेले. तर म्हणजे मला इतकं शांत वाटलं आणि इतकं रिलॅक्स झालीये मी की म्हणजे सांगताच येत नाही, शब्दातच वर्णन होत नाहीये सर. तर थँक्यू सो मच सर. थँक्यू. खरं आहे हे. एक तर तुम्ही सिच्युएशनला रिॲक्ट करू शकता किंवा रिस्पॉन्ड करू शकता. जी लोक रिस्पॉन्ड करतात, ती लोक खऱ्या अर्थाने रिझल्ट प्रोड्यूस करतात. रिॲक्ट करतात, त्यांना त्या गोष्टीमध्ये हँडल करण्याची वेळ येते ज्या गोष्टी त्यांना करायच्या नसतात. सो रिॲक्शन द्यायची आपल्याला काहीच गरज नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वी हॅव टू जस्ट रिस्पॉन्ड. आणि सायलेन्स इज ऑल्सो रिस्पॉन्स. तो पण एक रिस्पॉन्स आहे. सो कधी कधी शांत राहणं पण एक छान रिस्पॉन्स असतो. आणि त्यातून आपल्याला मनशांती तर मिळतेच, पण समोरच्यालाही थोडासा वेळ मिळतो विचार करण्यासाठी, की आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. चला आजच्या अध्यायाकडे वळूया. आजचा अध्याय मी जसं म्हणालो एक स्वीट अध्याय आहे. म्हणजे यामध्ये अत्यंत घेण्यासारखं भरपूर असलेला आजचा अध्याय. आणि आजचा अध्याय पण मला खात्री आहे की आज आपलं बरंचसं मटेरियल म्हणजे याचं हे खूप कमी आहे, त्यामुळे लवकर संपून जाईल. पुढचे 2 अध्याय मात्र वेळ घेणार आहेत, त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागेल. राईट. भगवद्गीता आणि आपले आयुष्य, आजचा अध्याय आपला 16वा. यांची मी ओळख वारंवार करून दिलेली आहेच आहे. इज मिस्टर अविनाश सिसोदे. हिज पॅशन इज टू क्रिएट अँड सपोर्ट अँड नर्चर द एंटरप्रेनर्स. उद्योजक घडवणे, त्यांना सपोर्ट करणे आणि नर्चर करणे यांचं पॅशन आहे. आणि यांचं ड्रीम आहे टू रिएस्टॅब्लिश इंडिया ॲज अन एंटरप्रेन्युरियल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणे. भारत हा एकेकाळी उद्योजकतेची राजधानी होता आणि त्याला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणं हा आमचं सगळ्यांचं ध्येय आहे. मला आणि माझ्या टीमला नेहमीच अजून एक गोष्ट मला आवडत असते, ती म्हणजे की भारत हा अत्यंत संपन्न देश आहे, होता. आणि भारताची संपन्नता जी आहे ती आपल्या अध्यात्मामध्ये लपलेली आहे. तुम्ही जी काही गोष्ट मिळवता ना, ती गोष्टीला स्टेबिलिटी फक्त एकच गोष्टी आणू शकते, ती म्हणजे अध्यात्म. भरपूर पैसा कमवला, जर अध्यात्म असेल तर तुम्हाला स्टेबिलिटी मिळेल. हेल्थ खूप कमवली, हेल्थला सुद्धा स्टेबिलिटी अध्यात्म आणेल. रिलेशनशिप मध्ये पण स्टेबिलिटी अध्यात्म आणेल. अध्यात्मामध्ये ही ताकद आहे की तुम्हाला स्टेबिलिटी देऊ शकतो. आणि ही आपली धरोहर आहे. आपल्याला कित्येक हजार वर्षापासून आपल्या संतांनी, आपल्या
पूर्वजांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि ती जर आपण त्या पद्धतीने अभ्यास नाही केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे असलेलं हे सगळं ज्ञान, इतकं मोठा अनमोल खजिना आपण वापरत नाही आहोत. भगवद्गीतेकडे पण मला तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन द्यायचा होता. भगवद्गीतेला बरेचसे जण पाठांतर करतात. बरेचसे जण ते फक्त मंत्र म्हणून त्याच्याकडे पाठांतर करण्याकडे बघतात. त्यात वाईट नाहीये, मी त्याला बिलकुल क्रिटिसाइज करणार नाही, माझा तो अधिकार पण नाहीये. पण मला एकच सांगायचंय, त्याला जर आयुष्याला जोडता आलं नाही, त्याला जर आपल्या आयुष्यामध्ये नेमकं मला याचा उपयोग काय आहे हे जर कळालं नाही, तर आपण श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं इथे अडकून राहू. पण माझ्यातला अर्जुन कधी तो उभा राहून पोटेन्शियलला तो प्रेझेंट होईल आणि तो आज त्या पोटेन्शियलला न्याय देऊ शकेल, हे जर आपल्याला त्यातून कनेक्ट करता आलं नाही तर भगवद्गीता आपल्यासाठी आत्ता या क्षणी ऐकूनही उपयोग नाही ठरणार. सो माझा तुमच्या सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट आहे, इन्व्हिटेशन आहे की तुमच्यामधला तो अर्जुन युद्धाला उभं राहायला पाहिजे. भगवद्गीता ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्ही ज्या ज्या कुरुक्षेत्रामध्ये थांबलेला आहात, तुम्ही ज्या ज्या कुरुक्षेत्रामध्ये तुमचं धनुष्य, तुमचा हातपाय लटलट कापून खाली गळून पडलेलं आहे, ते तुम्ही परत हातात घेतलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पोटेन्शियलला न्याय देऊन तुमच्या आयुष्यात रिझल्ट प्रोड्यूस केले पाहिजे आणि त्यात मोक्षाच्या मार्गाला लागले पाहिजे. हे जर झालं तर ते श्रीकृष्णाने आपल्याला जे सांगितलंय ते साध्य होईल. अन्यथा एक फॅन्टसी म्हणून आपण ऐकतो याला फक्त, की अरे वा 700 ओव्या आहेत, अर्जुनाने श्रीकृष्णाचं ऐकून शेवटी युद्ध सुरू केलं. पण आपल्या आयुष्यामधलं युद्ध पण सुरू झालं पाहिजे. युद्ध इन द सेन्स जे आपल्याला घडवून आणायचंय ते रिझल्ट आले पाहिजे. सो हाच प्रयास यातून बघणार आहोत आणि आजच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की गुण काय असावेत माणसामध्ये आणि काय नसावे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला इथे कुठले गुण असावेत याविषयी सांगितले. सो तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात रिझल्ट प्रोड्यूस करायचे असतील तर नेमकं आपल्यामध्ये काय असावं लागेल. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियाचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतःकरणाची सरलता. 2 घेऊया आपण, दुसरा श्लोक पण घेऊया आणि मग आपण त्याचा अर्थ कळत जाऊया. काया वाचा, हे काय असावं आणि काय नसावं. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियाच्या विषयांशी संयोग झाला तरी त्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकांविरुद्ध व शास्त्र विरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, चापल्यम जो आहे तो निरर्थक हालचाल न करणे. सो इथे बघूया, आपल्याला जर आयुष्यामध्ये रिझल्ट प्रोड्यूस करायचे असतील तर तो जो तुमच्यामध्ये काय गुण असायला हवे, तुमच्यामध्ये काय असायला हवं, तर कुठला व्यक्ती रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो. आज आपल्यामध्ये जर आपल्या आयुष्यामध्ये याला जोडायचं असेल तर भयाचा संपूर्ण अभाव. भयाचा संपूर्ण अभाव कधी होतो, ज्यावेळेस आपल्याला क्लॅरिटी असते किंवा आपण तिथे पूर्णपणे आपल्या स्वतःशी प्रामाणिक असतो, तिथे आपण निर्भय होतो. भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची संपूर्ण निर्मळता. निर्मळता म्हणजे इट्स लाईक प्लेन हार्टेड पर्सन, एखादं लहान मूल जसं असतं तसं अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, सगळ्यांसाठी एकसारखी भावना, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती. आपण वारंवार स्थिर बुद्धी किंवा आपण वारंवार हे पाहिलेलं आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन, लिव्हिंग इन प्रेझेन्स, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. सात्विक दान, दान धर्म सुद्धा आपण त्याच्याविषयी आपण वारंवार चर्चा केलेली आहे. आता इथे दानाचा अर्थ काय की स्वतःच्या कष्टाने जे काही आपण मिळवलं आहे त्याचा उपयोग लोक कल्याणासाठी पण करणे.
म्हणजे गरज असलेल्या योग्य व्यक्तींपर्यंत आपण आपल्या कष्टाच्या कमाईचा सुद्धा थोडासा वाटा पोहोचवणे. आज आपल्याकडे तुम्ही पहा, जेवढी महान लोक आहेत त्या सगळ्यांचा दान धर्मावर प्रचंड विश्वास आहे. त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की ते स्वतःसाठी तर कमवतातच, पण या जगासाठी पण कमवतात. या जगतामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते काही ना काहीतरी करत असतात. म्हणूनच ते श्रीमान योगी आहेत. श्रीमंत पण आहेत, पण योगी पण आहेत, कारण त्यांना त्याच्यामध्ये अटॅचमेंट नाहीये. त्या संपत्तीची अटॅचमेंट बिलकुल त्यांची नसते. त्यानंतरचा गुण काय? इंद्रियांचे दमन, म्हणजे इंद्रियाच्या आहारी न जाणे. याचा अर्थ पूर्ण सोडून देणे असं नाही. आपल्याकडे मी परत परत तुम्हाला मागच्या अध्यायामध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्याला भीती काय दाखवली गेलेली आहे की हे सगळं सोडून देणं म्हणजे तिकडे याच्याकडे जाणं, देवत्वाला प्राप्त होणं, किंवा आदर्श पुरुष म्हणजे हे सगळं सोडून दिलेलं आहे. श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व यासाठीच अभ्यास करण्याची गरज आहे. श्रीकृष्णांनी कुठेही याला ऍडव्होकेट केलेलं नाही की सगळं सोडून द्या. कुठेच नाही. श्रीकृष्णाला स्वतःला दागदागिन्याची आवड होती, 56 भोग आवडायचे, आनंद घेणं आवडायचं, रासलीला आवडलेल्या आहेत, खेळ आवडलेले आहेत, विविध प्रकारच्या क्रीडा आवडलेल्या आहेत. त्याच्यानंतर मस्ती आवडलेली आहे. जिथे पाहिजे तिथे युद्ध केलं, जिथे पाहिजे तिथे मस्ती केली, क्रीडा केली, 56 भोग आवडलेले, सौंदर्याची आवड होती. त्यानंतर श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी ज्याला खाण्यापिण्याची म्हणजे 56 भोग हे सुद्धा आवड होती. असं कुठेच सांगितलेलं नाहीये की सगळं सोडून द्या. इनफॅक्ट शरीराची हिंसा, शरीराला त्रास देणं ही सुद्धा हिंसा असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. आपण हिंसा करतो आपल्याला त्रास देऊ. कुठेच असं सांगितलेलं नाहीये की सगळं सोडून द्या, दिवस रात्र फक्त पाणी पिऊन राहा म्हणजे मी तुम्हाला प्रसन्न होईल. उलट यामध्ये या अध्यायातच पुढे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये मी आहे. जो मी तुमच्यामध्ये आहे, तो मी इतरांना जे नावं ठेवाल, तुम्ही इतरांना काही बोलाल तर त्याच्यामध्ये असलेला मी जो आहे त्याचा तुम्ही अपमान करताय. सो वी हॅव नो राइट्स टू डू दॅट. प्रत्येक जण स्वतःच्या कर्मफळाने कर्म भोगणार आहे, त्याचे फळ भोगणार आहे. तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाहीये. पण एन्जॉय करा. तुमचं लाईफ जे दिलेलं आहे ते तुम्ही परिपूर्ण जगणे हेच तुमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये तुम्हाला आता जे काय दिलेलं आहे ते 100% तुम्ही जगून जाणे. त्यामुळे इंद्रियांचे दमन म्हणजे कृपा करून असं काही समजू नका की एकदम सर्व संग परित्याग करून काहीच नाही, मी फक्त ईश्वराचे चिंतनच करत राहील, हे पण नाही सांगितलेलं आहे. ते जर करण्याचा तुम्हाला मार्ग तो असेल आणि तुम्हाला तो जमत असेल तर तो करा. अन्यथा आम्ही संसारी आहोत, संसारात राहूनच तुम्ही मुक्ती मिळवा. भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, या सगळ्यांचं पूजन, अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, जिथे जिथे उत्तम कर्म आहेत त्या सर्व कर्मांचे आचरण, मग ते पूजा असतील, काही संस्कार असतील, ज्या तुम्हाला तुमच्या धर्मानुसार तुम्ही ज्याला मानता त्यानुसार तुम्ही करत असाल ते करा. वेदशास्त्रांचे पठन पाठन हे करणे, भगवंताच्या नामाचे व गुणांचे कीर्तन. नामाचे व गुणाचे कीर्तन म्हणजे त्याला तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे, त्याचा तुम्ही स्वतःला त्यामध्ये स्थापित करणे, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे, वेळ प्रसंगी त्यासाठी कष्ट सोसावे लागले तरी चालेल, आणि शरीर व इंद्रियासह अंतःकरणाची सरळता, प्लेनलीनेस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईफ मध्ये पॉवरफुल बनवतात. मग आता इथे काही जणांना प्रश्न पडेल की एवढे सगळे गुण आणायचे म्हणजे शक्य आहे का? नॉर्मल माणसाला एवढं सगळं अगदी प्लेन राहायचंय, कोणाविषयी वाईट पण नाही बोलायचं, अंतःकरणाची सरळता, एवढं सगळं शक्य आहे का? तर माझं तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणणं आहे की सगळे गुण जाऊ द्या, यातले 2-3 गुण कुठलेही उचला, स्वतःसाठी प्रॅक्टिस करा, बाकीचे गुण आपोआप येतील. सगळ्या गुणांच्या मागे लागू नका. काही गरज नाही आपल्याला सगळ्या गुणांमध्ये आपल्याला संपन्न होत बसण्याची. कुठलेही 2-3 गुण उचला, त्याची प्रॅक्टिस जितकी जास्त कराल, त्याच्यामध्ये जेवढी मास्टरी मिळवाल, बाकीचे गुण आपोआप डेव्हलप व्हायला लागतील. त्यामुळे फार याला कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये. हे फार सोपं आहे खरं म्हणजे. हे अत्यंत साधं शास्त्र आहे, सिम्प्लिसिटी आहे.
त्यामुळे एकामध्ये दुसऱ्याचा आपोआप डेव्हलपमेंट आहे. तुम्हाला यामध्ये फार याच्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही किंवा अरे हे केलं तर माझं लाईफवर मग मी एकदम असा साधू संन्यासासारखं राहणार का? तर पहिली गोष्ट, साधू संन्यासांना आपण असं समजलंय की त्यांना काहीच नाही होत. आयुष्यामध्ये काहीच गोष्टी नाही येत त्यांच्या. आपल्या सगळ्या ऋषींच्या कथा आहे का? प्रत्येकाची संसार आहे. प्रत्येकाला मुलं बाळं दाखवलेले आहेत. कुठे सांगितलं हे सगळं सोडून द्यायचं म्हणजे ऋषी होणं? या नंतर कुठेतरी भ्रामक कल्पना आलेल्या आहेत. हा नियम आहे, ते पाळा. ते पाळा. कारण ती अंतःकरणाची सरळता ज्या ज्या गोष्टींनी येणार आहे ते करा. त्यासाठी या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत, सुचवलेल्या आहेत. त्याचे परिणाम तुमच्यावर होणार आहेत. जर कराल तर चांगले, नाही कराल तर त्याचा जो काही परिणाम आहे तो होणार आहे. या विरुद्ध काय? काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख न देणे. काया वाचा मनाने कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे. म्हणजे आपल्या कृतीने कोणाला दुःख नाही झालं पाहिजे, वाचेने कोणाला दुःख नाही झालं पाहिजे आणि मनाने पण दुःख नाही झाले पाहिजे. त्यातल्या सगळ्यात जास्त इथे काय आहे? तर आपला मुख, तोंड. तिथला देवता कोणती आहे? अग्नी. अग्नी. आपण सगळ्यात जास्त दुखावणं जर पाहिलं असेल तर आपल्या शब्दातून होतात. वर्ड्स. कारण तिथे अग्नी आहे. अग्नीचं काम काय? अग्नी नष्ट करतो, जे काय आहे तिथे नष्ट करतो, जाळून टाकतो. ताकद आहे त्याच्यामध्ये. सो काया वाचा मनाने कोणालाही न दुखावणे. तुम्हाला जर एखाद्याचा राग आला ना, टाइम प्लीज घ्या. टाइम प्लीज घ्या. टाइम प्लीज. थोडा वेळ तो राग जो असतो ना, राग हा अतिशय टेम्पररी फेनॉमेना आहे. राग हा फार वेळ तुमच्यामध्ये राहू शकत नाही. खूप राग वगैरे आला ना तर टाइम प्लीज घेऊन टाकायची. एखाद्याशी भांडावं असं वाटत असेल, खूप राग वगैरे आला असेल ना, थोडासा टाइम प्लीज घेऊन टाकायचं. तुम्हाला लक्षात येईल की नंतर तुम्हाला रागवावं असं पण वाटत नाही. तुमचा राग बाजूला ठेवा. माणसं जी रागात गोष्टी करतात ना, त्याला त्यांचा रागापेक्षा हँडल करण्यामध्ये जास्त वेळ वाया जातो. म्हणजे रागामध्ये झालेली कृती ही माणसाला त्यानंतर त्या गोष्टी करायला लावते, त्या गोष्टी त्याला बिलकुल करायच्या नसतात. त्यामुळे उलटा राग जर आलेला असेल, काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणे. कोणालाही न दुखवण्यासाठी काय करावं लागेल? टाइम प्लीज. थोडासा वेळ स्वतःला द्यायचा. आणि तो जर वेळ तुम्हाला घेण्याची प्रॅक्टिस लागेल. ही करण्याची पण प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस जेवढी करत राहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काया वाचा मनाने तुम्ही कोणालाही दुखवलं नाही तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करण्याची गरजच उरणार नाही. त्यामुळे काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणे, कोणत्याही प्रकारचे न दुःख देणे, यथार्थ व प्रिय भाषण. यथार्थ म्हणजे जे आवश्यक आहे, जेवढे आवश्यक आहे आणि ज्यामध्ये अर्थ आहे एवढंच. व प्रिय भाषण. प्रिय म्हणजे चांगलं बोलणे, चापलुसी करणे बिलकुल नाही. कृपा करून भाषेचा नीट अर्थ इथे लावून घ्या. एखादी गोष्ट निगेटिव्ह जरी सांगायची असेल तरी ती पण सांगण्याची पद्धत आहे. या पूर्ण गीतेच्या प्रवासामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की अर्जुनाने कित्येक वेळा तेच प्रश्न परत विचारलेले आहेत. श्रीकृष्णांनी कुठेही त्याला रॉंग न करता, तुला एवढं कळत नाही का? मग इतक्या वेळा सांगून तुला कळत नाही का? असे कुठेही वाक्य नाहीये. परत एकदा मी तुला वेगळ्या पद्धतीने सांगतो, याच्या पलीकडच्या गोष्टी सांगतो, अशा योग्य शब्दाचा वापर करून त्याला समजावून सांगितले. यथार्थ भाषण. यथार्थ ज्याच्यामध्ये यथा अर्थ असेल असे भाषण करणे, अशीच भाषा वापरणे, न दुखावणे. त्यातून आपल्यावर अपकार करणाऱ्यांवरही न रागवणे. तर इथे पण गंमत अशी आहे की आपण याला गृहीत धरतो की आपल्यावर जर कोणी अपकार केला असेल तर त्याच्यावर रागवणे हा आपला अधिकार आहे. वाईट नाहीये, तुम्हाला राग येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण राग आल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान हे ज्याला राग आला त्याचं होतं. तुम्ही आतापर्यंतचा
अनुभव घ्या की तुम्ही जेव्हा जेव्हा रागावलेले असाल त्यावेळेस सगळ्यात जास्त नुकसान तुमचं स्वतःचं झालेलं आहे. समोरच्याचं नुकसान झालं असेल तुमच्या रागामुळे, पण अगोदर तुमचं नुकसान झालेलं आहे. तर आपल्यावर अपकार केल्यानंतर पण न रागवणे म्हणजे काय? क्षमाशीलता. कारण अपकार सुद्धा त्याच्यावरच होऊ शकतो जो ते अलाव करतो. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, रागवलेला, चिडलेला माणूस जो असतो ना, असं सायकोलॉजी शिकवते की ही बिहेव्स लाइक अ चाइल्ड. तुम्हाला बऱ्याच वेळा हे वाक्य ऐकलं असेल, की "अरे काय तू लहान मुलासारखं वागतोय? बालिशपणा का करतोय?" तर बऱ्याच वेळा तुमच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चिडलेले असता, रागवलेले असता, त्यावेळेस मोस्ट ऑफ द टाईम अ पर्सन बिहेव्स लाइक अ चाइल्ड. आणि मूल जे असतं, लहान मूल जे असतं, त्याचा कंट्रोल नाही राहत स्वतः. मूल तर त्या याच्यातून बाहेर येऊन जातं. पण मोस्ट ऑफ द ॲडल्ट्स व्हेन दे गेट अँग्री, ते ज्यावेळेस रागवतात, चिडचिड करतात आणि लहान मुलासारखं वागतात, त्यावेळेस ते जे डॅमेज करून ठेवतात, ते निस्तरताना त्यांना भरपूर वेळ लागतो आणि त्रास होतो. त्यामुळे आपल्यावर अपकार करणाऱ्यांनाही त्यांच्यावर न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग. एखादी गोष्ट मी केली आहे, त्याचा अभिमान. जी गोष्ट तुम्ही करत आहात त्याच्याविषयी वृथा अभिमान जर बाळगत राहाल तर तुमचा हळूहळू त्याला दंभमध्ये कन्वर्ट होतो. त्यामध्ये तुम्ही हळूहळू मी हे घडवून आणत आहे या मीला तुम्ही जास्त महत्व द्यायला लागाल. आणि ज्या क्षणी तुमच्यातला मी हा तुमच्यावर हावी व्हायला लागेल, तुमच्यावर तो राज्य करायला लागेल, त्या क्षणी तुम्ही आत्मस्तुती करणाऱ्या लोकांनी वेढले जाल. जिथे जिथे आपल्याला कर्तेपणाचा अभिमान होतो तिथे इगो डेव्हलप होतो. इगो का डेव्हलप होतो? कारण आपल्याला असं वाटतं की मी हे केलंय म्हणजे मला हे केल्याबद्दलची शाबासकी मिळणं, स्तुती होणं, त्याची तारीफ होणं हा माझा हक्क आहे. त्या कर्तेपणाचा अभिमान, तिथे पण तुम्ही त्याला एखादी गोष्ट केलीये तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला तारीफ करून घ्यायची गरज नाही. जसं सूर्य वर्षानुवर्ष, अब्जावधी, शतकानुशतकापासून उगवतच आहे. मग सूर्याला कोणी मानत असेल, नसेल, देवता म्हणत असेल, नसेल, काही फरक पडत नाही. सूर्य सूर्याचं काम करतो. पृथ्वी पृथ्वीचं काम करते. प्रत्येक जगातली गोष्ट आपापलं काम करते. कुठेही अभिमान नाहीये. अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे. चंचलता असेल तर आपण एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. स्थिर नसलो तर रिझल्ट मिळणार नाही. कारण रिझल्ट मिळवण्याकरता स्थिरता आवश्यक आहे, स्टेबिलिटी आवश्यक आहे. कोणाचीही निंदा न करणे. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया. कुठल्याही हेतूनी दया नाही. निंदा न करणे याच्याविषयी मी जास्त यासाठी नाही बोललो की आपण मागे त्याला पाहिलेलंच आहे आणि आपल्याला हे आवडतं. सी ह्युमन बीइंग्स आर प्रोडक्ट ऑफ गॉसिप. आपल्याला गॉसिप करायला आवडतं. दोन जण सहज एकत्र आले की ते कोणाविषयी तरी बोलतात आणि कोणाविषयी तरी बोलत असाल तर वाईट नाहीये त्यामध्ये काही, कारण तुमच्यामध्ये जर तो विषय कॉमन असेल तर तो निघणारच. पण त्याच्याविषयी त्याला डॅमेज करणे किंवा त्याची इमेज डॅमेज होणं, जी त्याची नाहीये वस्तुतः, तसं करणं म्हणजे गॉसिप. तर कोणाचीही निंदा न करणे. सी एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस व्हॉट एव्हर यू गिव्ह इट कम्स बॅक टू यू. तुम्ही जे देता, लॉ ऑफ बुमरँग सेज, तुम्ही जे देता ते तुम्ही मिळवता. तुम्ही जर गॉसिप करायला लागाल, तुम्ही जर कोणाची निंदा करायला लागाल तर तुमची निंदा लोक सुरू करतील. इट्स लॉ ऑफ गॉसिप. तुम्ही कोणाच्याही विषयी निंदा न करण्याचा निर्णय घ्याल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याविषयी पण पाठीमागे लोक बोलणार नाहीत. येऊन बोलले तर तुम्हाला येऊन बोलतील, मागे नाही बोलणार. इंद्रियांचा विषयाशी संयोग झाला तरी त्याविषयी आसक्ती न वाटणे. विषयांशी संयोग होणारच इंद्रियाचा, तरी पण त्याच्याविषयी आसक्ती न वाटणे म्हणजे त्याच्याचसाठी मी आहे अस्तित्वात असं न वाटणे.
आणि एखादा पदार्थ आवडलाय तो खूप खात राहणे, एखादी गोष्ट आवडली तीच करत राहणे, या गोष्टीची आसक्ती निर्माण न होऊ देणे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच करणे. कोमलता, लोकांविरुद्ध व शास्त्र विरुद्ध आचरण करण्याची लज्जा, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जर ती आपल्या शास्त्रामध्ये बसत नसेल, आपल्याला जर ती लोकांच्या विरोधात असेल, तर ती करण्याची स्वतःला मनातून लाज वाटणे. म्हणजे अगदी बघा, तुम्ही रात्री सिग्नल लागलेले असतात, 2-2:30 वाजता आपण गाडी घेऊन जात असतो. सिग्नल चालू असतात, कारण सिग्नल आजकाल बरेचसे रात्री पण चालू असतात. पण ते सिग्नल्स रेड असेल तर रात्री सुद्धा एकटी गाडी असताना पण तो फॉलो करणारे लोक फार कमी असतात. त्यांना असं वाटतं कोण बघतंय. हे नियमाच्या विरुद्ध आहे. इनफॅक्ट त्याची पण लाज वाटणे की नाही, मी एकटाच स्वतःला बघत असेल तरी पण मी हे करणार नाही. सो मी एकटा सुद्धा असताना मला त्याला मी कॅच करणे, त्याची सुद्धा लाज वाटणे की अरे रात्री मी एकटाच आहे आणि मी एकटा असताना सुद्धा मी सिग्नल तोडणं हे चुकीचं आहे. मला त्याच्यामध्ये माझा हा शब्द नाहीये. आणि त्यावेळेस सुद्धा तो सिग्नल पाळणे, याला आपण म्हणू की त्याची लाज आपल्याला मनातून वाटते आणि आपण ते नाही करत. निरर्थक हालचाली न करणे. निरर्थक हालचाली म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही, ज्या गोष्टीला तुम्हाला करण्याची तुम्हाला काही त्यातून फायदा नाहीये, अशा निरर्थक हालचाली करणे. ज्यातून तुम्हाला जे तुमचं ध्येय नाहीये, जे तुम्हाला साध्य करायचं नाहीये, त्या उगाच हालचाली करत बसणे, अशा ऍक्टिव्हिटीज घेणे, त्या न करणे. पुढे जाऊया आता. पुढचा सगळ्यात पार्ट महत्वाचा आहे. तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे भारता दैवी संपत्ती घेऊन जन्मालेल्या माणसाची लक्षणे आहेत. हे सगळं असणं म्हणजे तुझ्यामध्ये दैवी संपत्ती घेऊन तू जन्माला आलेला आहेस, ही लक्षणं आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि असुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे पांडवा तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आहेस. दैवी संपदा मुक्तिदायक का? कारण तू कालातीत होशील, त्या टाइमलेस होऊन जाशील, मला येऊन मिळशील. आणि आसुरी संपदा बंधनकारक काय आहे? कारण त्याचं कुठेतरी बंधन त्याला बांधलेलं आहे, तो कुठल्या तरी बंधनामध्ये अडकलेला आहे, म्हणून त्याला परत परत जन्म घ्यावा लागणार, त्याला मुक्ती नाही मिळणार. सो हे तू करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. आणि जर तू दैवी संपदा घेऊन जर जन्माला आलेला असशील तर तू दैवी संपदेचेच फक्त आचरण कर. हे पार्था, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. या जगामध्ये दोनच प्रकारचे लोक आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल की या जगामध्ये या दोनच प्रकारच्या लोकांच्या आजूबाजूला वावर असतो, एक तर दैवी प्रकृतीचा आणि दुसरी आसुरी प्रकृती. आता दैवी प्रकृतीचं तर आपण वर्णन विस्तारपूर्वक ऐकलेलं आहे. आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून विस्ताराने ऐक, सविस्तर ऐक, की आसुरी मनुष्य कसे असतात. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असू शकत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. या प्रकारचे लोक तुम्हाला आजूबाजूला भरपूर आढळतील. त्यांना असं वाटतं की हे सगळं जे काही जगात घडत आहे ते माझ्याचमुळे घडत आहे, मीच याचा निर्माता आहे. ही प्रवृत्ती आणि निवृत्ती त्यांना कळतच नाही की निसर्गाची स्वतःची एक प्रवृत्ती आहे आणि निसर्ग त्याच्या निवृत्तीनुसार काम करत असतो. त्यांचा हा कायम गैरसमज असतो की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या माझ्यामुळे घडत आहेत.
मी घडवून आणत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा निर्माता पण मीच आहे. त्यांना त्या ईश्वराचं कर्तृत्व मान्य नसतं. त्या जागी त्यांना ते मी घडवून आणत आहे हा वृथा अभिमान असतो. ते त्यामध्ये अडकलेले असतात की हे माझ्यामुळे होत आहे. मी एखादी गोष्ट निर्माण करू शकतो तर मी डिस्ट्रॉय पण करू शकतो, या भ्रमात ते जगत असतात. मीच निर्माता आहे आणि मीच त्याला संपवू पण शकतो, या भ्रमामध्ये ते जगत असतात. असे सगळे आजूबाजूला जर लोक असतील तर समजून घ्या ते आसुरी स्वभावाचे आहेत, आसुरी प्रवृत्तीचे आहेत. ते कायम या गैरसमजात जगत असतात की मी निर्माता आहे, मीच याला संपवू पण शकतो. पण दैवी संपदा घेऊन आलेल्या लोकांना लक्षात असतं की ना तर तू निर्माता आहेस ना तू डिस्ट्रॉय करू शकतो, कारण दोन्ही तुझ्या हातात नाहीये. कारण तुझं येणं जसं तू प्लॅन केलेलं नाहीये तसं जाणं पण प्लॅन केलेलं नाहीये. सिंपल वर्ड्स मध्ये आपल्या जर कॉमन भाषेत समजायचं, एखादी गोष्ट जशी आपण ठरवून घडवून आणू शकत नाही तशी त्याचं ठरवून डिस्ट्रक्शन पण नाही करू शकत. कारण तू त्याचा निर्माता, तू त्याचा डिस्ट्रॉयर हे म्हणणं म्हणजे तू ईश्वराला न मान्य आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असू शकत नाही, त्यांचे आचरणही उत्तम असत नाही आणि ते सत्य भाषण पण करू शकत नाही, कारण ते सतत मी या शब्दामध्ये अडकलेले असतात. मी, आय, मी, माइन, आय, मी, माइन, हे सगळं माझं आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, मी सगळे माझ्या सोबत आहे. काय घेऊन जाणार आहोत आपण जर तुमचं सगळं आहे तर? किंवा काय घेऊन आला होता जर तुमच्या हातामध्ये होतं तर? मग हाऊ यू कॅन से दॅट आय एम द क्रिएटर? तुमच्यामध्ये असलेल्या त्या ईश्वराने ते घडवून आणलेलं आहे, तुम्ही नाही. आणि तुमच्यामध्ये असलेला तो ईश्वर ज्या दिवशी ठरवेल की याला संपवायचं त्या दिवशी तो संपेल, पण तुम्ही त्याला ठरवून पण संपू नाही शकत. पण आपण या भ्रमामध्ये जगू शकतो. त्यांचं भाषणही सत्य असत नाही, कारण ते सदैव त्या मिथ्या विचरणात असतात की याचा कर्ता आणि करवता मी आहे, मी ईश्वरापेक्षा वेगळा आहे, मीच हे घडवतो आहे. हे सगळे जी वृत्ती आहे, हे जे आहे याला आसुरी स्वभाव म्हणलं गेलं. म्हणून त्यांचं भाषणही सत्य असत नाही. असे आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषाच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याच्याशिवाय दुसरे काय आहे. यांचे लॉजिक्स पण या प्रकारचे असतात की हे सगळं जग आश्रयरहित आहे, याला कोणाच्याही आश्रयाची गरज नाही, सर्वथा मिथ्या आहे हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते. ईश्वराशिवाय आहे, याच्यामध्ये ईश्वराचा कुठलाही संबंध नाही. लॉजिक्स पण देतात त्याप्रमाणे. हे सगळं ऑटोमॅटिक होत आहे आणि मानवाची निर्मिती ही केवळ स्त्री पुरुषाच्या किंवा प्राणी मात्राची निर्मिती ही स्त्री पुरुषाच्या म्हणजे नर मादीच्या संयोगातून उत्पन्न झालेली आहे. म्हणून केवळ काम हे त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय? आश्रयरहित आहे. सूर्य सूर्याचं काम करतोय, तिथे कुठे त्याच्या मागे कुठलीही दैवी प्रेरणा नाही. सर्वथा खोटे आहे. सायन्स आहे, वेगवेगळे नावं त्याला दिले जातात. याच्यामध्ये ईश्वराचा काहीही संबंध नाही, आपोआप घडतंय. माणूस कशामुळे जन्माला येतो, तसं मेल अँड फिमेल कम्स टुगेदर आणि त्याचा रूपांतर वन मोर हे ह्युमन बीइंग टेक्स बर्थ, हे असे लॉजिक्स देत राहतात. त्याशिवाय दुसरं काही नाहीये. ते स्वतःला प्रूव्ह करण्याकरता ईश्वराचा अस्तित्व खोट्या ज्ञानाचा अवलंब करून, ज्याचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्याची बुद्धी मंद आहे,
असे सर्वावर अपकार करणारे क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. मग अशा सोबत किंवा अशा लोकांचा अवलंब करून, अशा ज्ञानाचा अवलंब करून, ज्यांचा स्वभाव नष्ट झालाय, स्वभाव म्हणजे स्वतःचे जो भाव जन्माला घेऊन जन्माला आलेले आहेत आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, ज्यांना हे कळत नाही की नेमकं या जगाच्या कल्याणासाठी काय आवश्यक आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. लांब जाऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जेवढे असे या प्रकारचे मंद बुद्धी, ज्याला आपण मंद बुद्धी कशाला म्हणू, ज्यांना खरं खोटं यातला फरक कळत नाही, सूर असुर यामधला फरक कळत नाही, स्वतःला ते सगळीकडे मी क्रिएटर, मी सगळ्या गोष्टी घडवून आणणार असं म्हणतात, त्यांच्यामुळे नुकसान झालेल्या लोकांची संख्या काढा. त्यांच्यामुळे होत असलेल्या डिस्ट्रॉय झालेल्या लाईफची जर संख्या काढली तर लक्षात येईल की ते कितीतरी जगाच्या याला कारणीभूत असतात. कारण तो त्यांचा ज्ञानाचा अभाव असतो. त्यांच्या त्या ज्ञानाच्या अभावामुळे जगावर ते अपायकारक किंवा अपकार होणाऱ्या गोष्टी करत राहतात. आणि आपल्याला असे भरपूर उदाहरणं आपल्या समाजात आढळतील, जागतिक लेवलला आढळतील, की ज्यांनी त्यांच्या केवळ ज्ञानाच्या अभावामुळे इतरांना सुद्धा प्रॉब्लेम्स मध्ये टाकलेले, त्यांना सुद्धा त्यांच्या लाईफ मध्ये अशा गोष्टींना डील करायला लावलेलं जे त्यांना करायचं नव्हतं. असे क्रूर कर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ते केवळ जगाचा नाश घडवून आणू शकतात. ते दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारचे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. टेक एनी डिक्टेटर्स, मागच्या काळात झालेले डिक्टेटर्स घ्या, दंभ, मान आणि मद. दंभ म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीचा प्रथा अभिमान, मला मान मिळाला पाहिजे, आय एम ग्रेट. मद म्हणजे खोट्या गोष्टीविषयी असलेली अवास्तव मस्ती. युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणारे, यांच्या कामना कधीच पूर्ण झालेल्या नाहीयेत. अगदी सिनेमामध्ये पण आपण विलन जो दाखवतो तो दंभ, मान आणि मद यांनी मग युक्त असलेला दाखवतो, तो कधीच जिंकत नाही. सिनेमामध्ये शेवटी रूपक असतं, पण तुम्ही जर जागतिक लेवलला पाहिलं असेल तर दंभ, मान आणि मद या गोष्टींनी जे लोक युक्त झालेले आहेत त्यांच्या कामना कधी पूर्ण झालेल्या नाहीयेत. वृथा त्यांनी गोष्टी घेतलेल्या आहेत हातात, वृथा प्रोजेक्ट घेतलेले आहेत. ते कधीच परिपूर्ण होऊ शकत नाहीत. ते कधीच तडीला जाऊ शकत नाहीत, कारण ते सगळे आसुरी स्वभावाचे आहेत. त्यांच्या कामना कधीच पूर्ण होणार नाहीत. त्याच्यामध्ये अंतःकरणाची निर्मळता नाहीये, या जगतासाठी काहीतरी ध्येय नाहीये त्यामध्ये. म्हणून असे लोक थोडे काळ चमकलेले आहेत आणि ते तितक्या लवकर लयाला पण गेलेले आहेत. आपल्या सगळ्या जणांना असं वाटतं की अरे याचं लाईफ ग्रेट आहे, पण ते फार थोडा वेळ ग्रेट राहतं. ते जसं ग्रेट वाटायला लागतं त्या थोड्याफार काळामध्ये ते संपून पण जातं, कारण या गोष्टीला थारा नाही, या गोष्टी शाश्वत नाहीयेत, या गोष्टी मानव जातीसाठी बनलेल्याच नाहीयेत, ह्या गोष्टी जगासाठी बनलेल्याच नाहीयेत, ह्या पृथ्वीवरच्या मानव म्हणजे जीवित मात्रांसाठी झालेलेच नाहीयेत. त्यामुळे जसं मी नेहमी माझ्या रीडिंग मध्ये एक्झाम्पल देत असतो की एखाद्या व्यक्तीने जर 100व्या मजल्यावरून उडी मारलेली असेल तर तो बऱ्याच वेळा स्वतःला मी उडतो आहे असं समजू शकतो, पण तो कधीपर्यंत, ज्यावेळेस जमिनीवर आपटणार नाही तोपर्यंत. त्यामुळे दंभ, मान, मद या सगळ्या यांनी जर वृत्त असलेले लोक आपल्या आजूबाजूला असतील आणि आपल्याला असं वाटतं दे आर लिव्हिंग ग्रेट लाईफ, मस्त चाललंय त्यांचं, तर गृहीत धरा त्यांनी 100व्या मजलीवरून उडी मारलेली आहे, आपटेपर्यंत फक्त ते मजेत असतात, उड्या मारत याच्यात असतात, हवेत असतात. दॅट डझंट मीन की ते जे करतायत ते त्यांना त्यांच्या कर्मफळ देणार नाहीये.
आणि हे आपल्याला कोणालाच त्याच्याविषयी विचार करण्याची गरज नाही. तसा आपण विचार केला तर आपला हा दंभ मान असेल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा दंभ बाळगू नका. मान तिथे शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि मग त्यामध्ये मस्ती दाखवण्याची गरज नाहीये. कुठल्याही प्रकारे न होणाऱ्या कामनांचा आश्रय त्या क्षणी घेतो आपण. असे प्रोजेक्ट घेऊ की ज्याचं पूर्ण होणारच नाही. कारण ते प्रोजेक्ट जे आहेत ईश्वरीय प्रोजेक्ट नाहीयेत. त्या गोष्टी लोकांसाठी नाहीयेत. खोटे सिद्धांत स्वीकारलेले असतात. त्याचा बेसच खोटे सिद्धांत असतो. आणि असे भ्रष्ट आचरण करून जगात वावरत असतात. टेम्पररी फॉलोअर्स निर्माण होतात, पण परमनंट फेल्युअर येतात. तसेच ते अमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यास तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यास तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे ते मानत असतात. आणि याच्यातच खरा आनंद आहे, याच्यातच खरं सुख आहे. यामध्ये ते लोकांना पण सांगत असतात आणि आपल्या अनुयायांना पण त्यामध्ये आणत असतात. ते विचार करतात की मी हे जे मिळवले आहे, मी आज हे मिळवले आहे आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करेल. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. हे तुम्हाला अगदी कॉमन आढळेल आपल्या आजूबाजूला. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. हे सगळं मी आहे. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करेल, दान देईल, मजेत राहील, अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. काही जण सतत सांगत असतात मी माझं बॅकग्राऊंड एवढं ग्रेट आहे, मी धनिक आहे, मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखं कोणीच नाहीये, मी वाटेल तर करू शकतो, मी मजेत राहील, मी यज्ञ करेल म्हणजे मी थोडंफार द्रव्यदान करेल. इथे द्रव्यदान हे सुद्धा यज्ञाचा प्रकार आहे ना, आहुती देणं. पण हे अज्ञान आहे, हे दंभ आहे. हा मी कोणालाही मारू शकतो, मी या शत्रूला मारले तर त्यालाही मारू शकतो, कारण मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे, बलवान आहे, मी सुखी आहे. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान याच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञानी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान याच्या मानाने कशाने त्यांचं मत उन्मत्त कशामुळे झालेले असतात? तर धन आणि मान. केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात, म्हणजे केवळ स्वतःचा उदोउदो करून घेणे. आपलं नाव झालेलं आहे, धन आणि मान या दोन गोष्टीमुळे उन्मत्त झालेले असतात. कुठल्याही प्रकारच्या आहुतीपासून स्वतःला दूर ठेवतात. याला तुम्हाला पहिल्या याला कनेक्ट करावं लागेल की आपल्याला जर सूर ज्याच्यामध्ये तुम्हाला जर दैवी संपदेचं लक्षणाचा पुरुष जर असेल तर तो श्रीमंत असेल, पण तो हंबल असेल, लोकांच्या कल्याणासाठी द्रव्य हे करेल. मी करता असून सुद्धा मीपणा नसेल, माझ्यामुळे हे सगळं जग चालतंय असं कुठेही भावना नसेल, त्याच्या विरुद्ध मी एवढा मोठ्या कुळात जन्माला आलेलो आहे म्हणून मी हे सगळं करण्यासाठी उपयुक्त आहे, मी या जगावर उपकार करत आहे, या दंभामध्ये वावरणार नाही. या प्रकारचा जो आहे तो असुरी स्वभावाचे लोक आहेत.
ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. तुझ्यात माझ्यात सर्वांमध्ये मीच आहे. मग ते कोणाच्या विषयी चांगलं वाईट बोलणं म्हणजे काय? अहंकार, बळ, घमेंड, मी तुझ्यापेक्षा चांगला आहे म्हणजे मी त्यामध्ये असलेल्या ईश्वराचा अपमान करणं आहे. आय एम बेटर. अहंकार, घमेंड, बळ, माझं बळ जास्त आहे, तुझं कमी आहे, तो वीक आहे, आय एम स्ट्रॉंग, हे सगळं विचार करणं म्हणजे त्या समोरच्या मध्ये असलेल्या ईश्वरीय अवताराचा, ईश्वरीय अंशाचा मी अपमान करतोय. कारण या प्रत्येकामध्ये जर ईश्वर असेल तर ईश्वराने प्रत्येकाला त्या त्या फॉर्म मध्ये स्वतःला स्थापित केलेलं आहे. त्या त्या फॉर्म मध्ये स्थापित केलंय. तर तू जर निर्माता नाहीयेस, तू जर त्याचा कर्ता नाहीयेस, तू जर ते घडवलेलं नाहीयेस, तर तुझा अधिकार नाहीये त्याविषयी बोलण्याचा. ईश्वराने एका शरीरामध्ये जर असं स्थापित केलेलं असेल तर दुसऱ्या शरीरामध्ये वेगळं केलेलं असेल. जरुरी आहे का सगळीकडे सारखंच असलं पाहिजे? मग अहंकार कशासाठी? आय एम बेटर, मी चांगला आहे, माझ्याकडे बळ जास्त आहे. घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्याची निंदा करणारे पुरुष. पुरुष म्हणजे इथे ह्युमन बीइंग्स असं समजूया. आपल्या व इतरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करतात, द्वेष करणारे असतात. त्यांना दुसऱ्यामध्ये असलेला मी दिसत नाही. कारण त्यांचा अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यामुळे ब्लाइंडनेस आलेला असतो. तिथे आहारी गेलेले असतात. दुसऱ्याची निंदा करणे. मला एक सांगा, आपण निंदा कधी करतो दुसऱ्यांची? आपण निंदा कधी करतो दुसऱ्याची? जेव्हा आपल्याला मी त्याच्यापेक्षा बेटर आहे हे सिद्ध करायचं असतं, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी जे आहे जे आपल्याला आवडत नाहीये आणि तिथे आपण काहीच करू शकत नाही, तिथे आपल्याला आपला हेल्पलेसनेस असतो, त्याला आपण निंदा करून व्यक्त करतो, किंवा त्याच्या परोक्ष त्याला डॅमेज करणं, अपरोक्ष त्याला डॅमेज करणं, यासाठी आपण करत असतो. हे सगळे दुर्बळ माणसाची लक्षण आहे. सगळी दुर्बळ माणसाची लक्षण. यापैकी कुठल्याही गोष्टीचा आहार घेण्याचा आपण सत्य, हा खरंय, राईट. त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. कारण त्यांचं कंप्लिशन साध्य होत नाही. जिथे जिथे कंप्लिशन होत नाही, पूर्ण ज्याला ज्याला मोक्ष मिळत नाही त्याला परत परत त्या टाइम बाउंड याच्यामध्ये यावं लागतं. एक तर तुम्ही टाइमलेस व्हाल किंवा त्या टाइम फ्रेम मध्ये परत याल. काहीतरी राहिलेलं आहे, काहीतरी राहिलेलं आहे, काहीतरी राहिलेलं आहे. अगदी सिंपल बघा तुम्ही, की तुम्ही आपण जे जेवण घेतो ते जेवण केल्यानंतर भरपेट जर जेवलेलं असो, समजा एक गृहीत धरा की ते ताट आपल्या समोर वाढलेलं आहे आणि ते जे काही वाढलं असेल त्याच्यामध्ये आपण भरपेट जर जेवण केलं असेल तर आपण जेवणाच्या बाबतीत तेवढ्या पिरियड पुरते टाइमलेस होऊन जातो. त्यानंतर आपल्याला समोर काही आलं तरी खाण्याची इच्छा उरत नाही. जर तुमचा कंट्रोल असेल तर ऑफकोर्स तुम्ही तिथे टाइमलेस होऊन जा. जर तिथे कंप्लिशन झालेलं असेल, आपण जे खाल्लंय त्याबद्दल कंप्लीट असू, जर आपल्याला अगदी तृप्तता आलेली असेल तर नंतर काही खाण्याची इच्छा उरत नाही. आपण काही आलं तर म्हणतो नाही माझं पोट भरलंय. टाइमलेस होऊन जातो, मुक्ती होऊन जाते तिथे. पण जर मला काहीतरी खायचं राहिलंय ही जर भावना तुमच्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला थोडं काही चान्स मिळाल तर म्हणाल अरे हे पण मला पाहिजे, परत तुम्ही तिथे अडकाल त्या योनीमध्ये. इथे थोडक्यात आपण काय बघूया, की काही जरी आपण आपल्या मनामध्ये इनकम्प्लिशन्स ठेवत राहतो, हे मिळवायचंय ते मिळवायचंय, हाव सतत जी राहते, त्याच्यामुळे
मला परत त्यांना त्याच्यामध्ये टाकावं लागतं, कारण असे आसुरी योनीचे लोक, त्यांना असं वाटत असतं मीच घडवतोय, मलाच मिळवायचंय. मग ते सगळं लिमिटेड आहे. हे कौंतेया, ते मूढ मला न प्राप्त होता, जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. म्हणजे काय, तुमचं लाईफ जे आहे ते डिग्रेड होत जातं. मूढ म्हणजे काय, एखादी गोष्ट समजून न घेण्याची ठाम निश्चय केल्यासारखं वागणे. मूढ म्हणजे समजणे पण नाही आणि समजून घेण्याची इच्छा पण नसणे. ते मला न प्राप्त होतात, जन्मजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्यातूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात. डिग्रेडेशन ऑफ लाईफ. आपण आपल्या लाईफला पुढचा जन्म, पुनर्जन्म वगैरे वगैरे सगळं सोडून देऊ. आत्ता पण बघा, जिथे जिथे हा वृथा अनुभव, अभिमान, अहंकार यामध्ये आपण जे आहेत ते मूळ मला प्राप्त न होता, म्हणजे आयुष्यामध्ये चांगल्यात चांगले रिझल्ट न मिळवता आसुरी योनीतच, म्हणजे अहंकार, स्वतःला त्रास करून घेणे, अशा अशा योजना घेणे ज्या फेल्युअर होणार आहेत, अशा अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे ज्या फेल्युअर होणार आहेत, अशा आजूबाजूच्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायला लावणे त्या फेल्युअर होणार आहेत. अहंकार, दंभ, मला जे कळतं तेच बरोबर, दुसऱ्याला काय कळतं या भावनेत असलेले लोक स्वतः अशा बिझनेस करायला लावतात की ते बिझनेस फेल्युअर ठरतात. त्यांच्यासोबत असलेले असंख्य लोक फेल्युअर होऊन जातात आपोआप, जस्ट बिकॉज दे आर विथ देम. तर हे सगळं घडवून आणणे म्हणजे काय, स्वतः या आसुरी योनीमध्ये या अतिनीच गतीला प्राप्त होणे आणि घोर नरकात राहणे ना, स्वतःलाही लाईफ मध्ये रिझल्ट न मिळवता राहणे आणि इतरांनाही त्याच याच्यामध्ये टाकणे. तर जन्म जन्मांतरांचं वगैरे नंतर बघू, याच जन्मात किती त्रास आहे बघा ना. त्याविरुद्ध अंतःकरणाची निर्मळता असेल, तुमचं चित्ताची शुद्धीकरण असेल, प्रोजेक्ट चांगले असतील, लोकांसाठी तुमची जर सात्विक भाव असेल, लोकांसाठी तुमचा ग्रेटनेस असेल, तर तुमचं लाईफ ग्रेट होत जाईल, तुमच्यासोबत असलेल्यांचं पण ग्रेट होत जाईल. तुमचे प्रोजेक्ट सक्सेसफुल होतील, लोक तुमच्या आजूबाजूला रिझल्ट प्रोड्यूस करतील, तुमचं कुटुंब सुखी होईल, तुमचं मित्रमंडळ सुखी होईल. याच्याशिवाय याला स्वर्ग नाही तर काय म्हणायचं. आजूबाजूला सगळं सुख, समृद्धी, ज्ञान, वैराग्य आहे. टाइमलेस झालेला आहात, तुमच्या 7 पिढ्या पुढचं तुमचं नाव घेतायत, अरे यांच्यामुळे माझं आयुष्य सुधारलं. अन्यथा तुमच्या लहरीपणामुळे, तुमच्या दांभिकपणामुळे, तुमच्या अहंकारामुळे, तुमच्या अज्ञानामुळे तुमच्या आजूबाजूच्यांचं जर आयुष्य खराब होत असेल तर त्याच्यापेक्षा नरक काय. सतत लोक तुमच्या आजूबाजूला तुमचं चांगलं होऊ नये, तुमच्या विषयी विचार, निगेटिव्ह विचार करतायत, ह्याच्याशिवाय ह्याच्यापेक्षा मोठा नरक काय पाहिजे आपल्याला. 4 लोकांमध्ये आपण जाऊन आपला आपला चेहरा दाखवू शकत नसू, 4 लोकांमध्ये आपली जर प्रतिष्ठा नसेल, त्याविरुद्ध लोकांमध्ये अप्रतिष्ठा असेल, तर त्यापेक्षा मोठा नरक काय पाहिजे आजच्या डेटला. पण आजूबाजूला आणि माझ्या लाईफमध्ये सुख, समृद्धी, ज्ञान, वैराग्य आहे, तर तुमचं लाईफ हे स्वर्ग नाहीये का. तिथे सुख नाहीये का सगळीकडे. कुटुंब मस्त आहे, मुलं बाळा अगदी व्यवस्थित आहेत, त्यांचं व्यवस्थित चाललंय, मित्रमंडळ मस्त आहे, तुमच्या सोबत जे काम करतायत त्यांचं आयुष्य चांगलं आहे, जस्ट बिकॉज यू आर लिव्हिंग दॅट सिम्प्लिसिटीचं लाईफ. तुम्ही त्यांच्यासाठी सगळ्या या गोष्टीचे नियम पाळताय स्वतः, जे आपण सुरुवातीच्या श्लोकात पाहिले ते, जस्ट बिकॉज यू हॅव दिस, त्यांचं पण लाईफ त्या याने टच झालेलं आहे. तर याला आपण आजच्या डेटला स्वर्ग नाही म्हणायचं का. सतत आजूबाजूचे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत, तुमचा आणि त्यांचा क्लॅश चालू आहे, तुमचा आणि त्यांचा वाद चालू आहे, तुमच्याविषयी कोणी चांगलं बोलत नाहीये, तुम्ही कोणाविषयी चांगलं बोलत नाही, निंदा, नालस्ती, अहंकार, मान, या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेला आहात. मीच निर्माता, मीच सगळा, ह्या वृथा अहंकारामध्ये अडकून बसलेला आहात आणि त्यातून तुमचं आयुष्य तर घसरत घसरत चाललेलंच आहे, पण इतरांचं पण चाललेलं आहे. नरक नाही तर काय आहे. तुमच्या योजना फसतायत, तुमच्या सगळ्या कामना फसतायत, तुम्ही सगळे घेतलेले प्रोजेक्ट फसतायत. नरक नाही तर काय हा.
तुमचं कुटुंब तुमच्यामुळे त्रासात आहे. असे लोक परत 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 मग हे मूड मला, आणि मूड म्हणजे काय हे समजून पण घ्यायची वृत्ती नाही. तर जन्मोजन्मी आसुरी वृत्तीत जन्मतात, उलट अतिनीच गतीला प्राप्त होतात. त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्यात अधिक अधोगती होत जाते. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत, म्हणून तिन्हीचाही त्याग करावा. काम, क्रोध, लोभ 3 प्रकारची नरकाचे दारे आत्म्याचा नाश करणारी आहेत, अर्थात त्याला अधोगतीला नेणारे आहेत, म्हणून तिन्हीचाही त्याग करा. या तिन्हीच्याही आहारी जाऊ नका. माझं शरीराचे भोग हे फार महत्वाचे आहेत, त्याच्या आहारी जाऊ नका. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. क्रोध म्हणजे 2 यांनी अर्थाने समजून घ्यायचा आहे. क्रोध म्हणजे एक तर राग येणं, आणि दुसरा म्हणजे अटॅचमेंट, एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहणे. ह्या 2 गोष्टीच्या आहारी जाऊ नका. आणि लोभ, हे पण माझं, ते पण माझं, हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, हे माझंच आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, हे माझ्यासोबत येणार आहे, याला मीच सगळा रिस्पॉन्सिबल आहे, हे मीच घडवून आणलेलं आहे, माझंच आहे, माझा अधिकार आहे, माझ्याशिवाय इतर कोणी वापरू शकत नाही, हे त्याच्या ताटातलं पण माझ्याच ताटात आलं पाहिजे, त्याची संपत्ती पण मलाच कशी मिळता येईल हे बघितले पाहिजे, माझा प्रॉफिट झाला पाहिजे, मलाच जास्त, सगळ्यात जास्त पैसा मिळाला पाहिजे, मलाच जास्त मान मिळाला पाहिजे, मलाच जास्त, सगळ्यात जास्त गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लोभ, अजून 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 अजून. काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची दारे आहेत. तुमच्या लाईफ मध्ये यांनी फक्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. फक्त प्रॉब्लेम्स येऊ शकतात. या तिन्हीचाही त्याग करणे म्हणजे काय? या तिन्ही गोष्टीवर कंट्रोल मिळवणे, विजय मिळवणे. विजय मिळवणे इज नॉट इक्विव्हॅलंट टू तुम्ही या गोष्टी 100% सोडून द्या. तुमचा राग पण तुमच्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे. राग हा सुद्धा चांगला आणि वाईट असतो. राग आपण एक लक्षात घ्या. क्रोध हा सुद्धा चांगला आणि वाईट असतो. मुलावर आई रागवते त्यावेळेस ती बाह्य रूपाने ती रागवलेली असते, अंतःकरणातून ती त्याच्यावर प्रेम करत असते. तो राग वाईट नाहीये. तो राग वाईट नाहीये. याच्या विरुद्ध तुम्हाला काही लोक असे आढळतील की वरून ते खूप गोड बोलत असतात, आतून ते रागवलेले असतात. हे वाईट आहे. तो क्रोध आहे. तर तुमचा क्रोध वाईट नाहीये, राग वाईट नाहीये. क्रोधामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर अंतःकरणातून तुम्ही निर्मळ आहात त्या क्रोधाच्या बाबतीत सुद्धा. अंतःकरणातून तुम्ही या गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. बाह्य स्वरूप तुम्ही त्याचं कंट्रोल मध्ये ठेवणं, तर तुम्ही या नरकांची दारे उघडणार नाही आहात. ह्या 3च गोष्टी कंट्रोल मध्ये नाहीयेत माणसाच्या. काम, क्रोध आणि लोभ. अजून किती, अजून किती, अजून किती, अजून किती, अजून किती, संपलेलाच नाहीये तो हव्यास. अजून चांगलं पाहिजे, अजून भरपूर पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. कंट्रोल करावं लागणार आहे. शेवटी घेऊन किती जाणार आहात? आणि जरी मिळवलं तरी ते दान द्यावं लागेल लोकांना, कारण तुमच्याकडे येतंय म्हणजे ते कोणासाठी तरी येतंय. ज्याला आर्ट ऑफ गिव्हिंग म्हणलं जातं. आर्ट ऑफ गिव्हिंग जर माणसाला जमलं नाही तर तुम्ही रिसिव्हिंग नाही करू शकत. यू मस्ट नो द आर्ट ऑफ गिव्हिंग. तुम्हाला ती पण कृती जमली पाहिजे. तुमच्याकडे एखादी गोष्ट आली तर ती तुमची नाहीये, ती लोकांसाठी पण मला कशी वापरता येईल याचा विचार करायला हवा. ज्ञान सुद्धा आपण कंजूसीने आपल्याकडे ठेवतो. मलाच कळालं पाहिजे, मलाच सगळ्यात जास्त समजलं पाहिजे, कारण सगळ्यांना जर कळालं तर लोकांना ते कळालं तर माझं महत्व उरणार नाहीये. लोभ आहे हा सुद्धा. सो काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टींना कंट्रोल मध्ये ठेवणं. तुम्ही त्यांच्या आहारी न जाता तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे. तुम्हाला त्याला स्वतःच्या कंट्रोल मध्ये ठेवता आलं पाहिजे.
अन्यथा तुम्ही नरकाची द्वारे उघडत आहात. तुम्हाला अधोगतीला घेऊन जातील. तिन्ही गोष्टीचा तुमच्यावर असलेला अंमल जो आहे त्याचा त्याग करायला हवा. या तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. आणि एकदा कल्याणाचं आचरण झालं तर त्याला परमगती मिळते. आणि एकदा परमगती मिळाली की तो मला येऊन मिळतो. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसा वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. स्वतःच्या मनाला वाटेल तसा वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. आपल्याकडे उदाहरणं भरपूर सापडतील अशी. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य याची व्यवस्था लावण्यास शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. म्हणून तू शास्त्रविधीने तुला नेमलेलं कर्म काय आहे? तुला जे करणं गरजेचं आहे किंवा तू ज्यासाठी जन्मलेला आहेस तेच करणं योग्य आहे. त्यामुळे ही सगळी योग्याची भाषा सोड. ही आलेली विरक्ती बाजूला ठेव. मी हे सर्व घडवत आहे, मी असा आहे, मी तसा आहे, ही सगळा अहंकार आहे, दंभ आहे, मान आहे. तू काहीच घडवत नाहीयेस. ते बाजूला ठेवून तुझं विहित कर्म कर. आणि विहित कर्म काय श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं इथे? विहित कर्म काय? युद्ध कर. आपल्या आयुष्यामध्ये पण बघा तुम्ही, आपण कुठे अडकलेलो आहोत? जिथे आपल्यामध्ये हे द्वंद्व चालू आहे, सूर की असुर. आपल्यामध्ये असलेले जे हे वृथा अहंकार, अभिमान ह्या ज्या असतात त्या आपल्याला थांबवत असतात. ज्या गोष्टी आपण करण्यासाठी स्वभाव आहे, स्वभाव म्हणजे ते गोष्ट करण्यासाठी आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. ज्या गोष्टी आपण करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेलो आहोत त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही अंतःकरणाची निर्मळता असेल, प्युरिटी ऑफ हार्ट असेल, तुम्ही सिम्प्लिसिटी आणाल तर ते करणं सहज आहे, तुमचा सहज भाव होऊन जाईल. पण याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढून टाकाव्या लागतील. हा अध्याय अतिशय सिंपल, सरळ, अगदी वाचनीय आहे. तुम्ही जितक्या वेळा वाचाल तेवढा तुमच्या लाईफला कनेक्ट होईल. आणि साधे शब्द आहेत यामध्ये, कुठेही क्लिष्टता नाहीये, पण जीवनाचं सार आहे यामध्ये. की जिथे जिथे रिझल्ट मिळवले तिथे तिथे तुम्ही त्या दैवती संपदेला तुमच्या कनेक्ट झालेला आहात. आणि जिथे जिथे कनेक्ट नाही आहात तिथे तिथे स्ट्रगल आहे. तिथे तिथे आपल्याला यातना आहेत. तिथे तिथे आपल्याला तो रिझल्ट नाही मिळत जो आपल्याला मिळायला हवा. हा अध्याय इथेच संपतो. यामध्ये जर तुम्ही बघाल तर फक्त डिस्टिंग्विश करून दिलेलं आहे की तू एक दैवी संपदा घेऊन जन्मालेला एक व्यक्तिमत्व आहेस. आणि हे तो तुमच्यामधल्या प्रत्येक अर्जुनाला समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण ह्या सगळ्या दैवी संपदा घेऊन जन्माला आलेलो आहोत. नंतर आपण या सगळ्या गोष्टी अटॅच केलेल्या आहेत, त्या आपल्या नाही आहेत. खरं म्हणजे आपला स्वभाव तो नाहीये. म्हणून जे कर्म आपल्याला करण्यासाठी आपण योग्य आहोत ते करणं आवश्यक आहे, तेच करणं. आणि ते करत असताना कुठल्याही प्रकारचा वृथा अहंकार, अभिमान, मान, मद या सगळ्या गोष्टी न पाळणे. मी घडवतो आहे, मी करतो आहे, माझ्यामुळे हे सगळं आहे, हे करून त्या ईश्वराचं अस्तित्व नाकारणे. हे करणं म्हणजे मी ईश्वरापेक्षा मोठा आहे, मी त्या निर्मात्यापेक्षा मोठा आहे असं समजणे. एवढ्यावरच आज आपलं
हाच खरं म्हणजे हा थोडासा मला वाटला त्यापेक्षा जास्त वेळ लागला, कारण हार्डली 40 ते 45 पुरतच यामध्ये हे होतं. सोप्या शब्दात असलेला हा हे आहे आणि आपल्याला जसं जसं आपण या गीतेमध्ये पुढे जाऊ तसं तसं मागचं बॅकग्राऊंड क्लिअर असल्यामुळे पुढचे अध्याय जास्तीत जास्त लवकर संपतात. पुढचे 2 अध्याय मात्र मोठे आहेत. पुढच्या 2 अध्यायाला थोडासा वेळ लागू शकतो, म्हणजे त्याला 2 तास लागतील. कोणाला काही प्रश्न असले तर आपण ते घेऊया. अन्यथा आज दिवाळीची संध्याकाळ पण आहे, तर तुमच्या प्रत्येक जणाला येस चिन्मय. सर, एखाद्या व्यक्तीला खूप इगो असेल किंवा स्वतःचं खरं करण्याची वृत्ती असेल, अशा लोकांशी कसं डील करावं म्हणजे? नाही, तुम्ही डील नाही करू शकत त्यांच्याशी. ओके, पण मग ते नातं संपवावं का, म्हणजे त्या लोकांची नाही, रिलेशन? त्याचा स्वतःवर कशाला परिणाम होऊ द्यायचा? ओके, कारण त्याचा तुम्ही स्वतःवर सांगितलं. ओके, हे तुम्ही एक सांगितलं. लक्षात घ्या, इगो असणं वाईट नाही, पण तो त्याचा परिणाम त्याला भोगणार आहे ना. तुम्हाला त्रास नाही करून घ्यायचा त्याचा. ओके. यामध्ये होतं कसं, की आता समजा एखादा म्हणत असेल माझ्यामुळे सगळं होतंय, मीच सगळ्याचा निर्माता आहे, मीच सगळ्यात ग्रेट आहे. ठीक आहे ना, त्याला तसं वाटतं. प्रत्येक जणाला प्रत्येकाचं स्वतःचं मत असण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे, पण त्या गोष्टीचा त्रास होत असेल आपल्याला, तर काय करावं लागेल त्रास म्हणजे? आपण करून घेतला तरच होतो, अन्यथा होत नाही. बरोबर आहे. थँक्यू सर. येस. गुड इव्हनिंग सर. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला समजावून सांगायचा प्रयत्न करायचा की नाही करू? त्याची ऐकण्याची इच्छा असेल तरच सांगू शकतो आपण, अन्यथा नाही. हो ना मी सर. मागच्या वेळेस पण डॉक्टर म्हणजे कोणाच तरी प्रश्नाला उत्तर देताना हेच म्हणालो होतो, की तुम्ही एखादी, मला वाटतं विवेकानंद सरांनी हा प्रश्न विचारला होता. 2 जणांचा जर वाद होत असेल तर तुम्ही त्याला इंटरव्ह्यून करावं की नाही? तर ते कधी हा. होऊ शकतं, जर त्या दोघांची तुमच्या मध्यस्थी ऐकण्याची इच्छा असेल तर. ओके. तुम्ही त्यामध्ये इंटरव्ह्यून केल्यानंतर त्यांना परिणाम करून घेण्याची इच्छा असेल तर, अन्यथा उपयोग नाही ना. म्हणजे दुर्योधनालाही भगवद्गीता सांगता आली असते ना, मग अर्जुनालाच का सांगितलं? हे तुम्ही क्लिअर केलंय ना पहिल्या अध्यायात गुरुतत्व. हा, तर लक्षात आलं का माझं डॉक्टर? हो हो. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. येस. सर, एकाने चॅट बॉक्स मध्ये टाईप केलंय, पण घरात सतत त्याच गोष्टी कानावर पडत असतात, त्यावेळेस काय करावे? पडू द्या ना, काय फरक पडतो? तुम्ही किती वेळा आत घेता त्यावर अवलंबून आहे. शरीर हे आपलं, तुम्ही जितक्या वेळा होतं ना त्याच्यापेक्षा 1 वेळा जास्त शुद्धीकरण करा. जर कानावर ते सतत पड, आपली बॉडी बघा तुम्ही, शरीरामध्ये आपण जेवढ्या जास्त गोष्टी त्याग करण्यासारख्या टाकतो, तेवढ्या वेळा ती जास्त क्लिनिंग करत असते. त्यावेळेस हे शरीरासारखं मानसिक शुद्धीकरण पण आवश्यक आहे. तुमच्यावर जर जास्त वेळा त्याचा हे होत असेल, सतत असेल, तर त्याच्यापेक्षा 1 वेळा जास्त शुद्धीकरण करा. शुद्धीकरण करा म्हणजे तुम्हाला ज्यामुळे शांतता मिळेल, मनशांती मिळेल अशा गोष्टी करा. त्यापासून तुम्हाला त्या विचारापासून मुक्तता मिळेल अशा गोष्टी करा. सर, शुद्धीकरणाची 2-3 उदाहरणं द्याल का? से फॉर एक्झाम्पल, मला जर समजा मेडिटेशन करून मनशांती मिळत असेल, एखाद्या गोष्टीचा परिणाम झालाय, मेडिटेशन करा. ध्यानधारणा करण्याने होत असेल तर त्यांनी करा. एखादं भजन कीर्तन ऐकल्याने होत असेल त्यांनी करा. एखादं पुस्तक वाचल्याने होत असेल त्यांनी करा. पूजा केल्याने होत असेल तर करा. मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये असताना मला ज्या वेळेस मी खूप वैतागलेलो असायचो, त्यावेळेस आमच्या आमच्या घरी देव आहेत, त्यांची पूजा करायचो. बरं वाटायचं, मला बरं वाटायचं. आता त्यांनी काय व्हायचं मला माहित नाही, पण मला असं बरं वाटून जायचं. मला असं मनशांती लाभून जायची. तर तुम्हाला मनशांती जे लाभतं त्यांनी करा. सर, वंदनाजी बोला. अनम्यूट करा, तुमचा म्यूट झालाय परत. येतोय आवाज? हो, आता येतोय, बोला.
हा सर, माझं पण तसंच होतं. जर तुम्ही सांगितलं मागच्या वेळेस माइंडला रिमाइंडर लावायचं की मनात असे विचार आले तर. हम्म. तर मला पण सेम हियर तुम्ही जे आता तुमचा एक्सपिरियन्स सांगितलं ना, मला पण देवासमोर बसले ना पूजेला, जे माझं रोजचं आहे ना वाचन, ते वाचलं की मला खूप मनशांती लाभते आणि मनातले सगळे विचार जातात. तर मला पण हे कन्फ्युज होतं का असं का होतं. आता तुमच्या तोंडून ऐकलं की मी पण कॉलेजला असताना असा एक्सपिरियन्स केलेला आहे. तर खरं आहे का ते? खरं आहे ना. मला एक सांगा ना, तुम्हाला ज्या गोष्टी एक लक्षात घ्या, हे मंदिरं बनवली गेली, हे प्रार्थना स्थळं बनवली गेली, ही कशासाठी? तर माणसाला मनशांती व्हावी, सकारात्मक भावना निर्माण व्हाव्या, यासाठीच केली ना. देवासाठी थोडीच आहेत ती, माणसांसाठी आहेत ती. देव जर बरोबर आपणच सर. म्हणतो यत्र तत्र सर्वत्र आहे, तर मग तिथे मंदिरात का बसवून ठेवलाय आपण? मंदिरात यासाठी नाहीये. ते एक जागा अशी असावी जिथे गेल्यावर मन प्रसन्न व्हावं, भावना शुद्ध व्हाव्या, मनामध्ये सकारात्मक भावना यावी, यासाठी निर्माण केलेलं आहे. हो सर. सेम. खूप पॉझिटिव्ह वाटतं मला. म्हणजे येतं मला पण निगेटिव्ह विचार, पण मी त्या जागेवर जाऊन माझं रोजचं वाचन केलं ना, तर मी बऱ्यापैकी स्टेबल होते माइंडने. ग्रेट. खूप चांगली गोष्ट. खूप चांगली. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न? सर, एक कमेंट आली आहे. हम्म. म्हणजे फक्त अतुल सरांचे लेक्चर ऐकले की मनशांती लागते. थँक्यू सर. हो, पण असं म्हणून तुम्ही एखाद्या तुम्ही म्हणताय आय रिस्पेक्ट युअर वर्ड्स, पण अशा असंख्य लोक आहेत, असंख्य गोष्टी आहेत ज्या सतत म्हणजे यासाठी हे करत असतात, प्रयत्नशील असतात. सो त्यांचं पण हे ऐकत राहणं, भाषण ऐकणं किंवा त्यांची चर्चा ऐकणं, तर नक्कीच फायदा होईल. बट आय रिस्पेक्ट युअर कॉमेंट. थँक्यू. ओके. सो प्रश्न नाही आहेत आता? नाही सर, प्रश्न नाहीये. गुड. सो माझे तुमच्या सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद की तुम्ही 17व्या आठवड्यामध्ये आपण सलगपणे परत भेटलो आहोत. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे, माझ्या टीमतर्फे. माझा परिवार तसा खूप मोठा आहे, 2.5-3 लाख लोकांचा आहे. त्यामुळे त्या सगळ्या परिवारातर्फे तुमचं, आणि तुम्ही पण आहात त्यामुळे, म्हणजे तुम्हालाच तुमच्यातर्फे मी शुभेच्छा देतोय. खरं म्हणजे तुम्हाला ही दिवाळी खूप समृद्धीची, भरभराटीची आणि तुमचं हे पूर्ण वर्ष तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा असावं, अशी मी प्रार्थना करतो. आणि ही भरभराट ही तुमच्या पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत तुमच्या हातून निर्माण व्हावी, हे बळ तुम्हाला मिळो, ही माझी प्रार्थना. तुम्हाला यश, समृद्धी, आरोग्य या सर्व गोष्टींचा लाभ हो, धनधान्य या सर्व गोष्टीचा लाभ हो, ही माझी मनापासून प्रार्थना. आणि आपण परत पुढच्या गुरुवारी भेटूया. पुढच्या गुरुवारी मला वाटतं दिवाळी असेल ना? काही आहे पुढच्या गुरुवारी? नाही. ओके. सो पुढच्या गुरुवारी आपण परत भेटूया. परत एकदा तुमच्या सहवासात मला एक आठवडा परत पुढच्या गुरुवार घालवायला मिळेल. त्याबद्दल धन्यवाद. सर्व परिवाराला माझ्यातर्फे थँक्यू सर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू व्हेरी मच. तर तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमची दैवी संपत्ती द्विगुणित ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. विवेकानंदजी, हा खूप मोठा आशीर्वाद आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार सर. उज्ज्वलाजी बोला. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि आपल्या सर्व कुटुंबाला माझ्याकडून, आमच्या परिवारांकडून. आणि तुम्ही जे 14व्या अध्यायात मला वाटतं सो व्हॉट सांगितलं होतं, ते मनामध्ये फारच छान बिंबले. सो व्हॉट, ते सतत मनाला वॉर्निंग देतो आम्ही, अशी काही प्रतिकूल परिस्थिती आली की सो व्हॉट. खूपच छान वाटलं ते आणि मनामध्ये ठसले छान ते. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा सर. धन्यवाद उज्ज्वलाजी. धन्यवाद सर. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला एक माझे काही भाग मिस झाले, तर फेसबुक वरती आहेत का सर ते सगळे? युट्यूबवर आहेत. माझा अतुल ठाकूर जो चॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला सगळे भाग मिळतील. ओके. डॉक्टर माधवी, मी पाठवते तुम्हाला लिंक. ओके ओके. थँक्यू मॅम. राईट.
चला तर पुढच्या गुरुवारी परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. परत भेटूया. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. म्हणतो का तू हॅपी दिवाळी सगळ्यांना? सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.